स्पर्धा खेळताना तुम्ही किती मिस करताय, त्या स्पर्धेची किती वाट पाहता? खूप खूप जसं चातक पक्षी वाट पाहतो त्याप्रमाणे आम्ही वाट पाहत असतो विजय मामा चषकाची. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहतो त्याचप्रमाणे मदन दळवी या स्पर्धेची वाट पाहतात, ज्या स्पर्धेचं नाव आहे विजय मामा चषक 2025. जाऊया आता आपण थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आवाज येईल हिंदीचे बेताज अर्थातच प्रशांत जाधवडे सर. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन सावली क्रिएशन. शुक्रिया बा प्रमोद. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं विजय मामा चषक 2025 और ये 9वां संस्करण है, डे 2. अभी फिलहाल जानता राजा खारडिया और आदर्श पनसपाड़ा बी के बीच मुकाबला. सुमित 11 पनसपाड़ा वाघोबा कसरली टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपको हमारे मंच के ऊपर आना है. सुमित 11 पनसपाड़ा वाघोबा कसरली टीमच्या कॅप्टन विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. सुमित 11 पनसपाड़ा वाघोबा कसराळी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचे. V24 फाउंडेशन एंड अग्रसेना प्रेजेंट विजय मामा चषक 2025. योगेश और पंकज प्रारंभिक बैटर. ऑल सेट पर अच्छा स्ट्रोक है, विकेट को पुल किया सुंदर तरीके से और गोल किया. बॉडी रन के बाद 4 रन. मैग्निफिसेंट स्ट्रोक, कड़क शॉट. पहली गेंद पर जबरदस्त स्ट्रोक खेला गया. बल्लेबाज योगेश के बल्ले से चौका. ओपन मिड स्टंप पर गेंद थी, अंदर की तरफ आ रही थी, जल्दी पोजीशन में आए बल्लेबाज और बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था. कॉर्नर पर सुंदर स्ट्रोक बल्लेबाज योगेश का. सीधे बल्ले से अच्छा स्ट्रोक है, गैप ढूंढा, टाइमिंग बेहतरीन, गेंद बॉल के बाद 4. 1 2 3 4, 1 2 का 4. सुपर बैटिंग. योगेश का माइंडसेट बहुत ही बेहतरीन है. पहले काउ कॉर्नर पर चौका, उसके बाद में मिड ऑफ अंदर है और बॉलर और मिड ऑफ के बीच से ये गेंद को खेल दिया था बहुत ही जबरदस्त तरीके से. शानदार स्ट्रोक, क्या ढूंढा था और मिड ऑफ को एक बार क्लियर करके तो पीछे कोई नहीं है. गेंद बॉडी रन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए, 4 रनों के साथ स्कोर 8 रन. बल्लेबाज योगेश के अंदर 8 पर 2 चौके की मदद से. भौतिक के ऊपर हमला और योगेश का बल्ला, माशाल्लाह, 6 रन, कड़क शॉट. वंडरफुल बैटिंग. ये बॉल बहुत दूर चली गई और वापस तो नहीं आने वाली, नई गेंद देनी पड़ेगी. अंपायर मांग रहे, नहीं क्या गेंद की मांग हो रही है. सुंदर बल्लेबाजी, 2 चौके और उसके बाद में 6 रन. घर में आपके टीवी सेट होना चाहिए, घर में आपके सोफा सेट होना चाहिए. अब 4 ओवर का मुकाबला खेलने के लिए मैदान के अंदर बतौर प्रारंभिक बल्लेबाज आए हैं तो आपका माइंडसेट बहुत अच्छा होना चाहिए. सब लोग तो आए हैं, मूंगफली वाले नहीं आए थे और इस बार चना वाले आए. क्या बात है, चना वाले, मूंगफली वाले, इनका भी एक टाइम टेबल होता है, मतलब कहाँ मैचेस है, इनको बहुत अच्छी तरह से पता होता है. नाउ स्कोर मूव्स ऑन 14. ऑफ स्टंप के बाहर से गेंद अंदर की तरफ आई, इस बार छोड़ दिया था. बल्लेबाज ऑफ स्टंप को कवर किया और गेंद को जाने दिया था विकेट कीपर के लिए. स्कोर फिलहाल रुका हुआ 14 रन. पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर चौका, तीसरी गेंद पर छक्का, चौथी गेंद पर बिंदी गेंद है. कमबैक इस बार अगर देखें तो भौतिक भी करना चाह रहे हैं. एक स्लिप में खिलाड़ी, पॉइंट कवर, उसके साथ एक मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात. उड़ा आसमान की तरफ, क्या बात है. मैं आसमान में उड़ना नहीं, आसमान को चीरना चाहता हूं. पंख लगा के बॉडी लाइन के बाहर भेज दिया. 6 रन. क्या बल्लेबाजी कर रहे हैं आज बल्लेबाज योगेश.
योगेश बुरकुन आज जबरदस्त पारी खेलते हुए अपनी टीम के लिए अच्छा योगदान अभी तक रहा है। गेंदबाजी करने गेंदबाज अपने बॉलिंग पार्ट पर भौतिक गेंद को ड्राइव करना चाहते थे, ऑफ साइड पर बीट हुए बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। इस बार रन बनाने का कोई मौका नहीं है। बीती गेंद के साथ ओवर की समाप्ति। पहले ओवर में बल्लेबाज ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा। तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी योगेश की। स्कोर है कुल मिलाकर 20 रन बगैर किसी नुकसान के। एक बजकर 38 मिनट पर यह मुकाबला शुरू हुआ है और अब जाकर अगर देखें तो 1 बजकर 43 मिनट का समय, 15 मिनट का समय आपको दिया गया है 3 ओवर के लिए। 4 ओवर का यह मुकाबला। गजब की बल्लेबाजी, बल्लेबाज योगेश द्वारा कमाल की पारी खेल रहे हैं और अब फिलहाल यह मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है। वक्त से लड़के जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल ले। पहले ओवर में तकदीर भी बदली, तस्वीर भी बदली है। क्या बल्लेबाजी रही योगेश द्वारा। क्या कोई समस्या है अंपायर? दोनों टीमें मैदान के अंदर। जानता राजा खारडी और आदर्श पुरस्पाड़ा सिक्का उछला, जानता राजा के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि हम बल्लेबाजी करेंगे और पहले ओवर में बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन। 1 बजकर 44 मिनट का समय हो गया। गेंदबाजी करने गेंदबाज विपुल यंग खिलाड़ी है। चले मैच शुरू करना है। मैच को कंटिन्यू करना है। Mid-20 फाउंडेशन एंड एग्री सेना प्रेजेंट विजय मामा चषक 2025 9वां संस्करण और मैच कंटिन्यू करना है, मैच कंटिन्यू करना है। चलिए आज 14 टीम आहेत, हेही लक्षात घ्या। संपूर्ण शेड्यूल आम्हाला पूर्ण करायचं आहे। वेळ देखील महत्त्वाचा आहे। लगेच निर्णय घेऊन त्या ठिकाणी मॅच चालू करा। जे असोसिएशनने तुमचे नियम बनवले त्या नियमाला तुम्हाला या ठिकाणी
त्या नियमांचं बंधन आहे. त्या अनुषंगानं तुम्ही बैताडा ब गटामध्ये खेळत आहे, त्याला नवीन खेळू लवकर, चला लवकर. मला एक कळत नाही, म्हणजे तुम्ही जर ए गटामध्ये खेळत असाल, ए गटामध्ये तुमचं प्रमोशन झालंय, तर प्रमोशन झालं असताना तुम्ही ए मधनं बी मध्ये येणं ते कसं चांगलं नाही आहे. बी मधनं ए मध्ये गेलं तर चांगली गोष्ट आहे. बाकी खेळाडू आपापल्या जागेवरती, चला बॅट्समन आपापल्या जागेवरती थांबा, चला मॅच सुरू करायचं आहे लगेच. और गेंदबाजी में परिवर्तन होगा. सुशांत बोइर अपने बॉलिंग पार पर तैयार है. स्कोर 20 रन. शुरुआत तो बहुत ही बढ़िया की है. जानता राजा कार्डी और आदर्श पनसपाड़ा बी के बीच मुकाबला. सुमित 11 पनसपाड़ा, वाघोबा कसराड़ी, दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूंगा जल्दी आइए मंच के ऊपर. सुमित 11 पनसपाड़ा, वाघोबा कसराड़ी टीमचा कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचे. गेंदबाजी में परिवर्तन हुआ. गेंदबाजी करने के गेंदबाज सुशांत बोइर. दूसरा ओवर है. पहले ओवर में बहुत ही बेहतरीन स्टार्ट प्रारंभिक बैटर द्वारा किया गया. ओ इस बार छोटी गेंद थी और खराब फील्डिंग. गेंद जाएगी फाइन लेग बाउंड्री के बाहर. बाहरी किनारा, भाग्य का सारा. 4 रन. बाउंसर डालने की कोशिश, हाफ ट्रैकर गेंद थी, उसके ऊपर हुक करना चाहते थे, लेकिन बिल्कुल या मैदानावरती क्रिकेटचा खेळ तर सुरू आहे. याच दरम्यान व्यासपीठावरती अशोकजी वड यांचं आगमन झालं. खास करून ठाण्यावरून या स्पर्धेच्या निमित्तानं आता उपस्थित आहात. V24 फाउंडेशनच्या वतीनं सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत है. बैकफुट चले गए, ऑन साइड पर खेल दिया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है और ये कैच लपक लिया था. दूसरी बार रिले कैच लपकने की कोशिश. कैच छूटा है, कैच छूटा है, सपना टूटा है. स्कोर फिलहाल इसी के साथ 26 पर 26 बनान. जानता राजा खार्डी, आदर्श पनसपाड़ा के फ्रंट लाइन गेंदबाज सुशांत गेंदबाजी करे कॉम्बॉक्सन से. ऑफसाइड पर थर्ड मैन पॉइंट, उसके साथ कवर, एक मिड ऑफ. ऑनसाइड पर लॉग ऑन, कॉर्नर, मिड विकेट. हवा ऑनसाइड की तरफ बहती हुई. छोटी गेंद, गेंद को वो क्या सुंदर तरीके से गेंद जाएगी. 1 बाउंस, बाउंड्री लाइन के बाद 4 रन. मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. पंकज रिएक्ट हुए हैं और ज्यादा शॉर्ट पिच गेंदबाजी हो रही है गेंदबाज द्वारा. सुशांत and now score moves on 30 पर रन. बहुत बढ़िया बल्लेबाजी मैदान के दोनों बैटर द्वारा, योगेश और पंकज. अपनी बोरिंग बार पर गेंदबाजी करें, गेंदबाज तैयार है सुशांत. टपकाने के बाद गेंद अंदर की तरफ आ गया और इस बार रुक कर आई है. गति परिवर्तन किया गया था. मिड विकेट पर जब तक गेंद को फील्ड करते हैं खिलाड़ी, तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए हैं. दूसरी ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. स्कोर पहुंच चुका है 32 पर 32. पहले विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी. और मिड स्टंप पर गेंदबाजी करें. इस ओवर की बात करें तो 4 गेंदों का खेल हुआ है. चौका, डबल, चौका और उसके बाद में यह दुक्का. थर्ड मैन पर खिलाड़ी बिल्कुल मौजूद है. कंसंट्रेशन की जरूरत है और स्ट्राइकर इन पर बल्लेबाज. अभी मैंने एक सारी कहानी बताई है. हवा में ऊपर और क्या दूर भी जाएगी, दूर भी जाएगी. बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी, अंपायर ने दिए 6 रन की मंजूरी. खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है. योगेश ने पहले हमला किया, अब जाकर पंकज शानदार बल्लेबाजी कर रहे हैं.
और दोनों बल्लेबाज कमाल की पारी खेलते हुए अपनी टीम के लिए स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 38 पर 38। और टप्पा खाते गेंद थोड़ा लेग स्टंप के बाहर चले गए, वाइड बॉल का इशारा, स्कोर 39-39। सुमित इलेव्हन पणसपाडा वाघोबा कसळ टीम दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा. आपले टी शर्ट आपल्याला ताब्यात घ्यायचे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आपली लिस्ट 11 खेळाडूंची अपडेट करायची आहे दोन्ही संघांनी. ऑफ टर्म के थोड़ा सा बाहर गेंद थी, ऑनसाइड पर खेलना चाह रहे थे. फिलहाल गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं है. ओवर की समाप्ति, 2 ओवर के बाद रन संख्या फिलहाल 39 रन बगैर किसी नुकसान के. जानता राजा खारडी. अनिकेत तुझंही स्वागत आहे. इथे पाण्याची आवश्यकता आहे आणि लगेच अनिकेत मैदानावरती धावलाय. पण वेळ पण बघा, या मॅचला वेळ जास्त गेलाय, त्यामुळे खेळाडू आपापल्या जागेवरती राहतील. क्षेत्ररक्षण आपण लगेच सजवायचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण धाबा आहेत 39. पहिल्या षटकामध्ये धाबांची लयलूट केली होती. योगेशनं 20 धाबा कुठल्या होत्या. त्यानंतर पंकज रिॲक्ट झाला. 19 धावांची लयलूट दुसऱ्या षटकामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अप्रतिम बॅटिंग क्लास, नेत्रदीपक फलंदाजी केली दोन्ही बॅटरनी. कमाल करते ही जोडी आणि 39 धावांची देऊन सलामी त्यांनी केले प्रतिस्पर्धी संघावरती कुरघोडी केलेली आहे. डॉमिनेट केलं आहे. पाण्याची आवश्यकता. वेळ 1:54 झालेली आहे. चला जास्त चर्चा करू नका. यानंतर सुमित इलेव्हन फणसपाडा आणि वाघोबा कसळी आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये यायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन मला वाटतं रेडी आहेत. सुमित इलेव्हन तयार आहे. सुमित इलेव्हन फणसपाडा, वाघोबा कसराळी टीम आपण टॉससाठी यायचं आहे. 165 पर्यंत आकडा गेला. धीरेन आम्हाला सांगतात 168 170 पर्यंत आकडा गेला लकी ड्रॉचा. राउंड विकेट धनंजय पाटिल. इस बार ऑन साइड पर गेंद को खेल दिया. खिलाड़ी यहाँ मौजूद. बहुत ही अच्छा कैच, सुंदर कैच लगभग लिया और बल्लेबाज योगेश बैक टू द पेवेलियन गॉन. योगेश ने 20 रन बनाए. शुरुआत बहुत अच्छी दिलाई अपनी टीम के लिए. जानता राजा खारडी और आदर्श पनसपाड़ा बी के बीच मुकाबला. इस वक्त पनसपाड़ा टीम के लिए विकेट मिला जिसकी जरूरत थी और ब्रेक थ्रू दिलाते हुए गेंदबाज धनंजय पाटिल. नंबर 3 पर बैटिंग करने के लिए अनिकेत पाटिल आए हैं, जिनका रोल भी बहुत इंपॉर्टेंट है. प्लेटफॉर्म आपके लिए बना हुआ है. गेंदबाजी का बागडोर संबंध गेंदबाज धनंजय. समय ज़्यादा नहीं लेना है, ना बल्लेबाजों को लेना है, ना एक बार फिर फील्डर के लिए. एक बार फिर कहानी बहुत इंटरेस्टिंग है. रनों की रफ्तार बहुत तेज है. राउंड विकेट गेंदबाजी हो रही है. ऑन साइड पर स्ट्रोक अच्छा, बॉर्डर पर खिलाड़ी. सुंदर कैच, मिड विकेट पर गोता लगाते सुंदर कैच लगभग लिया. बेहतरीन फील्डिंग बॉडी लाइन पर. पकड़ो कैच, जीतो मैच. विकेट गिर गया है. तन्मय ने बहुत ही बेहतरीन कैच लपका बाउंड्री लाइन पर और विकेट. बल्लेबाज अनिकेत पाटिल आया. अनिकेत पाटिल चले गए हैं. चेतू पाडेकर न्यू बैटर ने बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए. स्कोर अगर देखें तो 39 पर रुका हुआ. बहुत बढ़िया गेंदबाजी धनंजय पाटिल द्वारा. जब रनों की रफ्तार बहुत तेज हो गई थी उसी वक्त आपने विकेट प्राप्त किए हैं और रनों का अंकुश लगाया. बहुत बढ़िया गेंदबाजी गेंदबाज द्वारा. धनंजय पाटिल सामना करेंगे चेतन. तीसरा ओवर प्रगति पर है. 10 बैट पॉइंट कवर पर खिलाड़ी तैनात. क्रीज के गहराई का इस्तेमाल किया. गेंद को साइड पर खेल दिया. तन्मय ने बॉर्डर पर गेंद को फील्ड किया है. 1 रन लेने का मौका.
सिंगल के साथ स्कोर 40 रन। 2 विकेट के नुकसान पर योगेश ने बनाए 20 रन और बल्लेबाज अनिकेत पाटिल धनंजय पाटिल की अगली गेंद राउंड विकेट। स्विंग एंड मिस। ओ इस बार बाहरी किनारा, जोरदार अपील, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, तीसरे विकेट का पतन और इस ओवर में धनंजय पाटिल कमाल कर रहे हैं। अंडर प्रेशर बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में धनंजय पाटिल द्वारा, दबाव बनाते हुए इस वक्त अपोनेंट टीम के ऊपर, खास करके जानता राजा खाड़ी। स्टार्ट बहुत अच्छा था, क्या गजब की बल्लेबाजी की थी पहले 2 ओवर में दोनों बैटर ने, योगेश और पंकज। धीरे धीरे नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे, जय को मौका मिला और इस वक्त नबी गेंदबाजी कर रहे गेंदबाज पर धनंजय पाटिल। अभी तक अगर देखें तो बल्लेबाज जो आउट हुए, योगेश ने बनाए 20 रन, पंकज ने बनाए 18, 7 गेंदों का सामना किया। दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने बेहतरीन बल्लेबाजी की है। न्यू बैटर जय और सामना करेंगे गेंदबाज फिलहाल अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है धनंजय पाटिल। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, बहुत अच्छी गेंदबाजी, एक्सीलेंट बॉलिंग बाय धनंजय पाटिल, वंडरफुल बॉलिंग। दबाव में कुछ लोग बिखरते कुछ लोग निखरते हैं। इस वक्त अगर देखें तो राउंड विकेट एंगल बना के कमाल की गेंदबाजी की है, सटीक लाइन के साथ सदी भी गेंदबाजी। इस ओवर में केवल 1 रन और 3 शिकार। अब गेंद है, मिस्टर चौक है, खिलाड़ी पीछे है और छोड़ दिया कैच। जजमेंट अच्छा नहीं है। यहां खिलाड़ी मौजूद थे, विघ्न राज। वैसे नाम तो बहुत बड़ा है विघ्न राज, लेकिन इस मुकाबले में कमाल नहीं कर पाए आज विघ्न राज। क्या छूटा है, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज धनंजय पाटिल द्वारा। 3 ओवर का खेल, स्कोर कुल मिलाकर 42। इस ओवर की कहानी अगर देखें तो केवल 3 रन खर्च किए और 3 शिकार किए। कमाल की गेंदबाजी रही है। सुपर ओवर का खेल समाप्त हुआ। सुमित 11 बनसपाडा इथे टीम सज्ज आहे टॉससाठी। वाघोबा कसराळी कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत। त्याचबरोबर देवनाथ भगत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे। इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत। धाबल करती एकूण डाबा आहेत 42, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक आहे। बघूया या षटकात काय घडते आणि काय बिघडते। थर्डमॅन कव्हर, त्यानंतर मिडापमध्ये क्षेत्ररक्षक आहे। आकुटापदा चेंडू हुक केलाय, सुंदर फटका आहे, चुकीला माफी नाहीये, चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार। धावा 46। हा चेंडू अगदी रस्त्यावरती गेलाय। शॉर्टपिच गोलंदाजी, आकुटप्याची गोलंदाजी सत्यवानकडनं पहिल्या चेंडूवरती थोडासा ऑफ टर्मच्या बाहेरून अत्यंत दर्जेदार फटका खेळलाय। सगळे युवा खेळाडू त्यांना संधी इथे आता विजय मामांच्या माध्यमातून। विजयची गरज स्पर्धेतील शिल्पकार, विजय मामा चषक 2025 मानाची स्पर्धा। धाबल करती एकूण धावसंख्या 46, 46। जानता राजा कार्डी। 5व्या षटकाचा खेळ, सत्यवान गोलंदाजी मार्कवरती। पुन्हा एकदा आकुटापदा चेंडू आहे, धावांची भूक लागले, खूप चांगला हुकचा फटका, बाय हुक बाय क्रूक हा फटका तुम्हाला खेळायचा होता। चेंडू सीमारेषा पार, षटकार। धावपट धावा 52, 50 धावा पूर्ण झालेले आहेत जाणता राजा कार्डी संघाच्या। आणि नवीन बॅटर आपण पाहू शकता मैदानात आलाय जय पाटील। 2 वरती खेळतोय तर चेतनच्या बॅटमधनं एक खणखणी चौकार आणि एक उत्तुंग षटकार, अफलातून बॅटिंग। धावपल करती धावा आहेत 52।
सरळ बॅटने खेळल्या लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ऑस्ट्रेलियन स्टाईल अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद आणि फलंदाज चेतनची खेळी संपुष्टात. आउट. निर्णायक षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. चला बॅटर लवकरात लवकर मैदानावरती यायचंय. नितेश न्यू बॅटर, नवीन फलंदाज नितेश. क्रमांक आपण पाहू शकता याचा आता 6 आहे. 4 गडी बाद झालेत आतापर्यंत. योगेश, पंकज, त्यानंतर बाद झालेला फलंदाज अनिकेत स्वस्तात बाद झाला. चेतन आता 11 धावा करून बाद होतोय, तर योगेशच्या 20 धावा, पंकजच्या बॅटमधनं 18 धावा. जे 2 वरती खेळतोय नितेश क्रमांक 6 वरती बॅटिंग करण्याकरता आलाय. हार्दिक पांड्याची बॅटिंग करावी लागेल तुम्हाला. सत्यवान ऑफस्टमच्या थोडासा बाहेर असलेला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. याचे रक्षण खूप चांगलं होतं. धाव घेण्याचा प्रश्न नाही आहे. धापालकरती एकूण धावा 47. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये जानता राजा खाडी प्रथम बॅटिंग करत असताना V24 फाउंडेशन व आखरी सेना पुरस्कृत विजयमामा चषक 2025 लकी ड्रॉचा आकडा आतापर्यंत जे रजिस्ट्रेशन आहे ते 170 पर्यंत गेले. खूप चांगला चेंडू आहे. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर टप्पापर्यंत चेंडू उसळी घेतोय. अगदी 6व्या स्टंपवरती असलेला चेंडू आहे. षटकची आपण बघितलं खूप चांगलं निश्चितच ठरतं. या मॅचमध्ये दर्जेदार कामगिरी करत असताना गोलंदाज सत्यवान 2 मोठे फटके, 1 चौकार आणि षटकारानंतर आता सत्यवान कमबॅक करतोय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. थँक्यू डीजे. अंपायर एज लागला होता. स्टंपिंग की रन आउट. ओके. धाव संख्या 53. हा कुटपाचा चेंडू आहे. इथे पूल केलाय. बघूया काय होतंय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तन्मय आपल्या उंचीचा वापर छान पद्धतीने करतोय. कव्हर केलंय. बॅकअप आहे. क्रिकेटमध्ये बघा बॅकअप आणि म्हणजे आपण जो चेंडू आहे तो कव्हर करणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही कव्हर नाही केला, जर तुम्ही बॅकअप नाही दिला तर बॅकअप होतं. धापलकरती धाबा आहेत एकूण आता. धावसंख्या झाले 54. 55 धावांचं आव्हान जानता राजा खाडी संघानं आदर्श फणसपाडा संघासमोर ठेवलेला आहे. सुमित 11 फणसपाडा वाघोबा कसाई संघाचा टॉस. प्रमोद शिडगे त्या ठिकाणी असतील टॉस का बॉसमध्ये. चला त्यांचा आवाज ऐकूया. त्यानंतर विजय मामा चषकातला या पहिल्या फेरीतला आजच्या दुसऱ्या दिवसातला शेवटचा सामना. दोन्ही कॅप्टन सज्ज व्हा. आदरणीय देवनाथजी भगत यांना विनंती आहे आपल्या शुभस्ते आपण टॉस करावा. आदरणीय देवनाथजी भगत, सुमित 11 फणसपाडा वाघोबा कसराळी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. या दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहे. सुमित 11 एका साईडला आपण पाहतायत, तर एका साईडला अग्रिसेना V24. धन्यवाद देवनाथजी भगत साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपलं मनपूर्वक धन्यवाद. तर टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. नक्की क्षेत्ररक्षण. कमी वेळेत आणि कमी वयामध्ये तुला कर्णधार पद दिलंय. कसं वाटतं एकंदरीत? फिलिंग कशी करतोस? खूप छान वाटते. ही स्पर्धा किती वाट बघतोस खेळण्यासाठी? विजय मामा चषक प्रत्येक स्पर्धा जरूर तू खेळत असशील, परंतु या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य पाहायला मिळतं. या स्पर्धेची किती वाट बघतोस? नाही, माझा फर्स्ट इयर आहे. पहिल्या आधी दुसरं प्लेअर होते, आता मला टाईम दिलं आहे. नक्कीच. टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आता खूप ग्लॅमर आलं आहे. असा कोणता तुझा आवडता खेळाडू आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, त्याला तू आदर्श खेळाडू म्हणून मानतो? प्रशांत घरत. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. हे होते आपण पाहिलं कॅप्टन कसराडी टीमचे कॅप्टन उमेश. तुझं नाव काय? सुमित. आणि त्यांच्याच नावाने आपण पाहत आहेत सुमित 11 हे नाव आपण पाहत आहेत. उमेश, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? फिल्डिंग. आता 24 बॉल तुम्हाला फेस करायचे आहे. 60-70 धावा होत आहेत. तुम्ही कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील? 60 पर्यंत. आज संपूर्ण टीम आहे तुमची? संपूर्ण आहे. तुम्ही सुद्धा एक आयोजक आहात, तर आयोजक म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून काय आपण मनोगत व्यक्त करतील? खूप आयोजन खूप सुंदर आहे. आम्ही दरवर्षी तिकडे. थँक्यू व्हेरी मच उमेश. सुमित 11
सुमित 11 फणसपाडा टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंग स्वीकारली. सुमित 11 फणसपाडा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. थँक यू व्हेरी मच कॅमेरामॅन सावली क्रिएशन. सामन्याला होते सुरुवात. दोन संघ एका साईडला आदर्श फणसपाडा बी टीम सेकंड इनिंगमध्ये दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी जात असताना पाहायला मिळत आहेत. जाणता राजा खार्डी टीमने बॅटिंग करत असताना धावा फलकावर लगावल्या. 55 आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. आव्हान यावेळेला 56 धावांचं आहे. आपण पाहताय ती स्पर्धा विजय मामा चषक 2025 V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2025 मध्ये दुपारच्या सत्रात सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया आणि सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन. अतिशय चांगली ही स्पर्धा. विजय मामा हे फक्त नाव नाही तर हे ब्रँड आहे. पालघर जिल्हा पुरता मर्यादित राहिलेलं नाही आहे, कारण आज ही स्पर्धा पूर्ण महाराष्ट्रभर स्पर्धेचा गवगवा पाहायला मिळतो आणि त्या पाठीमागे विजय मामा यांचे श्रेय आपल्याला पाहायला मिळतं. नेतृत्व आहे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी खूप चांगली मेहनत घेऊन या स्पर्धेला आज त्या उंचीवर घेऊन गेलेत. आणि या स्पर्धेला सलाम असेल, कारण या स्पर्धेत 76 संघ खेळणार आहेत, ग्रामीण आणि शहरी. यावरून तुम्ही संकल्पना करू शकता की या स्पर्धेचा जो स्टँडर्ड आहे तो कितपर्यंत पोहोचला गेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये. सामन्याला सुरुवात होते. 56 धावांचं टार्गेट. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका. खेळाडूंनो तर फाईट करा. टीट फॉर टॅट. जशास तसे रोखटोक उत्तर देण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल बॅकफूट पंच केला होता. कव्हर पॉईंटमध्ये फिल्डरने मिस्टेक केली आणि इथून 1 रन मिळेल. अर्थातच कॅच ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. प्रत्येक मॅचमध्ये कॅच ऑफ द मॅच खूप महत्त्वाची भूमिका असते. ज्यावेळेला मी भिवंडीमध्ये चॅलेंज ग्राउंडवर आत्ताच गेल्या वीकमध्ये गेलो, खोणीच्या आयोजकांनी खूप चांगलं आयोजन केलं होतं. तिथे प्रत्येक मॅचसाठी कॅच ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर होतं. म्हणजे कॅचला किती महत्त्व आहे प्रत्येक मॅचमध्ये हे आपण जाणायला हवं. विजय मामा या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत आणि ऑन साईडला फिल्डर आहेत आणि यस टेकन. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 1 बाद 1. 56 रनचं टार्गेट समोर असताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला मिस्टर सत्यमने. सत्यवान एक चांगले समालोचक सुद्धा ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतात आणि सत्यवान सापने यावेळेला आपण पाहू शकलात. कैलाश किनी एका साईडला आहेत आणि सत्यवान सापनेने यावेळेला आपण पाहू शकतात विकेट गमावली. फलंदाज बाद होताना. 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन असं म्हटलं जातं की पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू शहाणा होतोय. म्हणजे एकाने झेल सोडल्यानंतर दुसऱ्याने कसा झेल टिपावा हे दर्शवून दिलं गेलं आणि लॉंग ऑन थोडंसं वाईडिश होता. खूप चांगला झेल टिपला गेला. अनिकेतचा हा फटका बिटवीन द गॅप. क्लास टू द कव्हर. क्लास टायमिंग. बुलेट शॉट. चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले 3. षटक क्रमांक पहिला पॉवर प्ले मॅन्डेटरी पाहायला मिळतं. यावेळेला सरळ बॅटचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड.
वॉट अ शॉट. सरळ चेंडू निघून येतो या वेळेला विजय मामा यांच्या स्वागतासाठी. आणि जाणता राजा जे मात्र पॅकर्स आहेत आपण पाहतायत या संघाचे, त्यांना सलामी देणारा हा षटकार. आणि सांगितलं या वेळेला अनिकेतने, तन्मयने, ज्या पद्धतीने षटकार मारला, मी आहे ना, काळजी करू नका. क्लास टायमिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 11. हा बॉल आपण पाहिला लेग स्टंपलाच होते आणि त्याचंच बेनिफिट मिळाला. पहा शफल वाईडचा हा तुम्हाला बेनिफिट आहे. तुम्ही जर लेग स्टंपलाच राहतायत, प्ले करत नाही आहेत, वाईड लाईनच्या खूपच बाहेर चेंडू जातोय, तर पंच अगदी तिथून चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12. बॉल फेकून झाली 4. चांगला बॉल ह्या वेळेला कमबॅक केलंय गोलंदाज मिस्टर अनिकेत पाटीलने. षटकार आल्यानंतर मी कमबॅक करू शकतो हे अनिकेत यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. नागेश पाटील मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. शेवटचा बॉल आहे या षटकातील. सरासरी चांगली आहे. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट हातामध्ये फिरली, स्विंग झाली, परंतु इथे चांगला झेल टिपला, चुंबन घेतलं त्या बॉलला, कारण ठाऊक होतं त्या फिल्डरला तन्मयची विकेट किती मोलाची आहे. प्राइजलेस विकेट. 12 वर दुसरा धक्का. 12 लॉस ऑफ 2 विकेट गॉन. श्रेयस पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 12. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. चहूबाजूने अतिशय चांगले स्टँड्स प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी, मध्ये मध्ये स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय मामा चषक 2025चं सुंदर जे एक प्रेझेंटेशन बॉक्सच्या अगदी बाजूला आपण पाहिलं एक सुस्वागतम गेट आहे आणि त्याच्याच बाजूला सायकल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 मोटरसायकल आपण पाहू शकाल. ग्रामीण आणि शहरी या खेळाडूंसाठी जो चांगला प्रदर्शन दाखवेल, मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरेल, त्याच्यासाठी बायसिकल आणि सायकल या आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काहीतरी नाविन्य. आणि यंदाच्या वर्षात प्रत्येकजण सांगतील की विजय मामा चषक पाहायला विसरू नका. या मैदानात प्रत्यक्षात आणि भेट द्या. लकी ड्रॉ, आकर्षक तुम्हाला बक्षिसे मिळतील आणि भाग्यविधाते कोण ठरतील ते 1 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान डॉट बॉल. संघाची धावसंख्या 12. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिले. बॅकफूट पंच केला जातोय. चेंडू फार वेगाने निघून जातोय कारण आउटफील्ड फास्ट आहे. खराब फिल्डिंग. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. जमिनीलगत 4 रन. चौकार. चांगला फटका होता. हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली होती आणि तिथे फिल्डरने चुकी केली. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, जजमेंट करतायत, परंतु कॅच ड्रॉफ्ट होताना पहा कुठे कुठे अशा वेळेला प्रॅक्टिसचा अभाव असतो आणि त्यामुळे कदाचित हे कॅचेस सुटतात, जजमेंट चुकतं. जर तुम्ही प्रॅक्टिस करत असतील तर तुम्हाला अशा प्रकारचे झेल सहजगत्या टिपता येतात, परंतु तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कशी प्रॅक्टिस करता याला फार महत्त्व आहे. कारण ग्रामीण भागामध्ये मी पाहिलेलं आहे ज्या पद्धतीने गोलंदाजाने गोलंदाजी केली की तो एखाद्या मोबाईलवर बोलेल, एखाद्या मित्राशी बोलेल, आपलं काम झालं. परंतु तसं नाही आहे क्रिकेटमध्ये. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 18 रन्स. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये अवघ्या जर आपण पाहिलं तर खूप धावा होत्या, 12 धावा होत्या, 2 विकेट्स मिळवल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकात फक्त अवघ्या 6 धावा खर्च केलेत. आणि वैशिष्ट्य हे आहे की आतापर्यंत मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. चांगला बॉल पुन्हा एकदा खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला आहे. फुटवर्कचा अभाव. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी दाद फेटाळून लावले आणि तिथे आपण पाहू शकता सुरक्षित आहेत. आणि पंच काय दर्शवत आहेत, थर्ड अंपायर रेफर केले गेले. या सूर्यकांत आपल्याला पाहावं लागेल थर्ड अंपायरच्या भूमिकेत सावली क्रिएशनच्या माध्यमातून.
अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेट आज खूप पुढे चाललंय आणि 120 ग्रॅमच्या या टेनिस बॉलने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं. आपल्याला एकत्रित कोणी केलं असेल तर या टेनिस बॉलने केलंय. या आमचे 2 कॅमेरामॅन आहेत सावली क्रिएशनच्या माध्यमातून. कालपासून या टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. ज्या स्पर्धेचं नाव आहे विजय मामा चषक 2025 वसई विरारमध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये लोकप्रिय स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेचं नाव घेतलं जातं लाख मोलाची स्पर्धा आहे. डिसिजन पेंडिंग. OUT आउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहू शकताय. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेले. विजयासाठी 56 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर धावा ह्या वेळेला येत नाही आहेत. चांगली गोलंदाजी. शेवटच्या बॉलवर एक धाव. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील का? यस, डेफिनेटली 2 धावा कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. आता तुमच्याकडे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 36. 12 बॉल आणि 36 रन. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. यानंतर सुमित 11, फणसपाडा आणि वाघोबा कसराळी दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. सुमित 11 फणसपाडा टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले. गंगाधर ह्या वेळेला उपस्थित होत असताना एक 40+ क्रिकेट ज्यांनी खूप चांगलं हाताळलंय आणि बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं नारंगीचं हे अनमोल रत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20-20. आकाश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. शॉट थर्ड मॅन, कव्हर पॉइंट, शॉट फाईन लेग, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन. त्याचप्रमाणे एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑन साईडला खेळलाय. हा तर फटका अप्रतिम पाहायला मिळाला. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इनटू द स्टँड. षटकार. थँक्यू. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता आहेत आणि हे विजयजी घरत अर्थातच मामा यांच्या आधारावर आपण पाहू शकता. ते गुणगान गाणारं गाणं आणि खऱ्या अर्थानं गुणगान गायला पाहिजेत. क्रिकेटच नाही तर समाजसेवेचा वसासुद्धा वारसा जपलेला आहे. आता कोणतीही चुकी करणार नाही आहे. फिल्डर गुड कॅच. चांगला कमबॅक केलं त्या फिल्डरने असं म्हणायला वावगं ठरणार नाही. ग्रेट कॅच. फलंदाज बाद गॉन. सव्वीस रन्स ऑन दी बोर्ड लागला. तर 2 बॉलचा खेळ झाला. एक षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन काय आहे आकाश पाटील. परिवर्तन ही काळाची गरज आहे. काळानुरूप तुम्हाला बदलावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑन साईडला वन हँड जरूर खेळलं गेलंय. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. चांगलं
क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक एक रनसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो हा क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28. विघ्नराज चांगला बॉल या वेळेला. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. ज्या पद्धतीने चेंडू गुडले स्पॉटवरून थोडासा हलकासा वळण घेणारा पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. 28 रन. 28चं अजून सुद्धा लक्ष. येणारे बॉल आहेत 8 बॉलमध्ये 28. जाणता राजा खार्डी एका साईडला मात्र स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते. आदर्श फणसपाडे या टीम समोर. तर 2 धावा तर येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. 2च धावेवर सॅटिस्फाईड मानावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते हळूवार. 30 या धावसंख्येवर आता 7 बॉल आणि 26 रन. 7 बॉल 26 ची आवश्यकता आहे. सात बॉल आणि 26 रन. चांगलं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं गेलं या खेळाडूंना. आणि हे खेळाडू आपण पाहतायत की अपकमिंग यंग टॅलेंट आहेत. 6 बॉल आणि 26 रन. जे नवीन खेळाडू यंदाच्या हंगामामध्ये नवीन चेहरे सुद्धा पाहायला मिळतात या विजय मामा चषक 2025 मध्ये. चला थोडीशी घाई करा. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये पंचांना तुम्ही इशारे करा. डायरेक्ट इशारे समालोचन कक्षाकडे करू नका. मात्र पंचांना आपण इशारा केल्यानंतर अधिकृत त्या ठिकाणी पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या सुप्रसिद्ध मैदानात. चेतन पाडेकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथून 6 बॉल आणि 26 रनची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. इनफिल्डच्या वरून खेळले गेले. फोर्स केले चेंडूला. चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग केली गेली. ग्रेट फिल्डिंग. 2च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. पहा अपकमिंग यंग टॅलेंट आहेत. 9 तरुण उभारते सितारे खेळाडू हे पुढच्या पिढीचे भवितव्य. मात्र या खेळाडूंवरती अवलंबून आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडू चांगले आहेत. गुणवत्ता ठासून भरलेली असते. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. विकेट किपर येत आहेत. कोणती मिस्टेक करणार नाही आहेत. गुड कॅच. फलंदाज बाद. थँक्यू. 32 रन ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. बॉल फेकून झाले ते 2. आता 4 बॉल आणि विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. 4 लगातार षटकार मारावे लागतील. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा घटना फार मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास चाळला तर आता नुकताच आपण उदाहरण घेतलं अंडर-25 जे चॅम्पियनशिप 2025 आपण पाहिलं. धमाका बिग बॅश डी स्पोर्ट्स बिनारच्या मैदानात. पालघरचा एकंदरीत टीम 94 कॉमन आपण पाहिलं. तिथे चांगलं प्रदर्शन दाखवलं.
पालघरचा संघ तिथे चांगलं प्रदर्शन दाखवलं, परंतु इथे मात्र आपण पाहत आहेत विकेट मिळण्याचे चान्सेस. 1-2 व्हॉट अ कॅच. अतिशय चांगला झेल टिपला गेला, जादूगर बनले होते आणि हा झेल मात्र आज या दोन खेळाडूंच्या स्टेटसला राहील यात मात्र शंका नाहीये. 32 रन 32. आदरणीय सन्माननीय विजयजी गरज साहेब, अर्थातच मामा अग्रसेना उपाध्यक्ष व पालघर जिल्हा आणि अतिशय सुंदर व्यक्तिमत्व या स्पर्धेचे प्रणेते आहेत. आन बान शान मान सन्मान अभिमान या स्पर्धेची धडकन. ऑन साईडला फटका छान आहे, मात्र फिल्डर त्या ठिकाणी झुकले होते. 100% सुद्धा दिले होते, परंतु पाहता पाहता 2 धावा, 2 धावेने प्रतिस्पर्धी संघाला जाणता राजा खार्डी या टीमला कोणत्याही पद्धतीने फरक पडणार नाहीये. आणि हॅट्रिक चान्स यावेळेला, हॅट्रिक संधी होती, ती संधी मात्र यावेळेला सोडून दिले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 34 धावा आता विजयाच्या दिशेने आगीकूच करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉलचा खेळ झाला, 35 रन्स. चांगला बॉल आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय जाणता राजा खार्डी या टीमने. आणि इथून आपण पाहत आहेत प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत.